मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा म्हणलं की जस्ट 22 जिल्ह्याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे। 22 जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यासंदर्भात माहिती विचारत आहेत। काही युट्यूबर 22 जिल्ह्याचाच प्रश्न मांडत आहेत। परंतु मित्रांनो, 22 जिल्हे सोडलं तर इतर जे 14 जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यांचा प्रश्न कुणीच मांडत नाही आणि त्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पीक विमा मिळणार की नाही। तर मित्रांनो, आपण त्या 14 जिल्ह्यातील एका जिल्ह्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जवळपास 4,12,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांमार्फत घेतलेली माहिती एक रेकॉर्डिंग ऐकवली होती। तो व्हिडिओ काही शेतकऱ्यांनी पूर्ण बघितला नसेल तर ती रेकॉर्डिंग आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषीमॅन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की बुवा आमच्या जिल्ह्याचं काय, आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही का। म्हणजे 14 जिल्ह्यातील जिल्हावाईज आपण एकाने माहिती घेणार आहोत। त्यातला आजचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा काढला होता। तर जवळपास 4,12,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, विमा कंपन्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। त्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील जी विमा कंपनी आहे त्या कंपनीने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि कृषी विभागाने सुद्धा मान्य केलेलं आहे की या शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे आणि पीक विमा मिळणार सुद्धा। तर हा पीक विमा येत्या आठवड्याभरात मिळण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं जे आपण माहिती घेत आहोत, 5 तारखेच्या नंतर पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। तर 5 तारखेच्या नंतर त्या जिल्ह्यात सुद्धा वाटप होणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा वाटप होणार आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांनी जर पीक कर्ज घेतलं तर पीक कर्जावर व्याज शुल्क वगैरे लावलं जातं, शेतकऱ्यांना अशा अडचणीत पाडलं जातं। तसाच नियम जर पीक विमा कंपन्यांना लागू केला सरकारने की बुवा तुम्ही जर पीक विमा वेळेत वाटप नाही केला तर तुम्हाला व्याज लावूत आम्ही आणि व्याजासकट शेतकऱ्यांना व्याज शुल्कासकट शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही रक्कम टाका, असे जर नियम कंपन्यांना लागू केले तर चांगली गोष्ट होईल मित्रांनो। जसं शेतकऱ्यांना पीक कर्ज काढल्यानंतर व्याज वगैरे लावलं जातं त्याचप्रमाणे विमा कंपन्यांना सुद्धा या गोष्टी लागू करायला पाहिजे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो तर जिल्ह्यातील जवळपास कापूस, सोयाबीन त्याचबरोबर इतर काही पिकांसाठी जे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्या काढलेल्या पीक विम्यासंदर्भात काही पिकांना म्हणजे सोयाबीन कापूस पिकांना जे शेतकऱ्यांना हेक्टरी विमा रक्कम मिळणार आहे त्या विमा रकमेच्या भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि कंपन्यांनी येत्या आठवडाभरात म्हणजे 10 तारखेच्या अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। आणि ते वितरित कृषी विभागाकडून सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की या रक्कमा विमा कंपन्या येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित डीबीटीच्या माध्यमातून वितरित करणार आहेत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो जळगाव जिल्ह्याविषयी। आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न होते की बुवा आम्हाला पीक विमा मिळणार का नाही। तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील सुद्धा। आपण त्या जे शेतकऱ्यांनी जर रेकॉर्डिंग ऐकल्या नसतील तर त्या रेकॉर्डिंग आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये ऐकवण्याचा प्रयत्न करू। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो जळगाव जिल्ह्याविषयी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।